आषाढ महिना चालू झाला पण अजून तळण काढलं नाही का? अहो महिनाच संपून जाईल. चला आज माझ्यासोबत काढा बरं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ तळण स्पेशल खुसखुशीत गव्हाच्या कापण्या. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी चिरलेला गूळ, पाऊण वाटी पाणी, 2 मोठे चमचे खसखस, 2 मोठे चमचे तीळ आणि 1 मोठा चमचा बडीशेप आणि वेलचीची पावडर. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी एका पातेल्यात पाणी आणि गूळ घालून छान गूळ वितळवून घ्यायचा आहे. याचा आपल्याला पाक करायचा नाही बरं का, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. छान गूळ वितळला की हे गुळाचं पाणी पसरट भांड्यात गाळून थंड होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण पीठ भिजवण्याची तयारी करूया. त्यासाठी एका ताटात 2 वाटी गव्हाचं पीठ, बेसन आणि मीठ पण घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा बडीशेप आणि वेलचीची पावडर घालायची. सर्व मिश्रण छान मिक्स करायचं आणि यामध्ये आता आपल्याला कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी 3 मोठे चमचे तेल वापरलेलं आहे. छान मिक्स करायचं. या गरम तेलामुळेच आपल्या कापण्या खुसखुशीत होतात. सर्व पिठाला हे तेलाचं मोहन एकसारखं लावून घ्यायचं आणि अशी मूठ तयार झाली पाहिजे बघा. आता हे गुळाचं पाणी थंड झालं आहे, त्यात हे मिक्स केलेलं पीठ घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. लागलंच तर गव्हाचं पीठ ॲड करा. मला इथे 1 वाटी पीठ ॲड करावं लागलं, ते शूट नाही झालं चुकून. मला इथे एकूण 3 वाटी पीठ लागलेलं आहे गव्हाचं. छान घट्ट पीठ मळून घेतलं. आता त्या गोळ्याला थोडं तेल लावून परत मळून घ्यायचं चांगलं आणि 10 ते 15 मिनिट याला रेस्टसाठी ठेवूया. यामुळे पीठ छान भिजतं आणि आपल्या कापण्या मस्त होतात. 20 मिनिटानंतर बघा आपलं पीठ थोडं सैल आणि मऊ झालं आहे. आणखी एक वेळा थोडं मळून घेऊ आणि आता याचे छोटे छोटे गोळे काढून घेऊयात. पीठ सैल झाल्यामुळे आपल्याला लाटायला सोपं जातं. म्हणून तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा तास तरी या पिठाला रेस्ट द्या. मस्त एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याला थोडं मळून आता त्याला लाटून घ्यायचं आहे. ही लाटी लाटताना आपल्याला तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज लागणार नाही. अगदी आरामात लाटता येते. पुरीच्या आकाराची पोळी लाटायची आणि वरून खसखस पेरून घ्यायची. अगदी सगळीकडे पसरवून घ्या आणि तीळसुद्धा पेरायचे आहेत. या स्टेजला जर खसखस आणि तीळ घातले तर पुन्हा लाटताना छान दाबले जातात आणि तेलात निघून जात नाहीत. या खसखस आणि तिळामुळेच आपल्या कापण्या खूप सुंदर दिसतात. कापण्या असो, कोणती चिक्की असो करायची किंवा पापडी असो किंवा कोणताही गोडाचा पदार्थ असो, त्यामध्ये तीळ मी सर्वात अगोदर घालते, कारण की तीळ मला प्रचंड आवडतात आणि ते दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं बरं का, कोणतीही डिश असो. तीळ आणि खसखस आपल्याला दोन्ही बाजूने पेरून घ्यायचे आहेत. एकदम काठोकाठ छान पेरले जावेत याचं लक्ष ठेवा आणि छान मध्यम जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. साधारण बघा या जाडीची आपल्याला पोळी लाटायची आहे. दाखवते पुढे मी. आणि आपल्याला आता याला चाकूच्या मदतीने छान शंकरपाळी कट करतो ना तसं कट करायचं आहे. पण कापण्या थोड्या लांबच छान वाटतात म्हणून थोडंसं लांब लांब कापण्या कट करायच्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघा आपल्या या कापण्या. अशा सर्व कापण्या अगोदर मी करून घेतल्या. तळताना तेल मीडियम गरम पाहिजे. जर तेल जास्त गरम असलं तर कापण्यावरून करपतील आणि मधून कच्च्या राहतील, कारण आपण यामध्ये गूळ घातला आहे म्हणून लवकर लाल होतात वरून. मीडियम गॅसवर छान हळूहळू तळून घ्यायच्या. 4 ते 5 मिनिट लागतात साधारण एक बॅच तळण्यासाठी. किती छान रंग आला आहे बघा. अशा सर्व तळून घेऊया. आणखी एक टीप लक्षात ठेवा, तेलात कापण्या घालताना एक एक करून घाला. जर एकदाच 4-5 घातल्या तर त्या एकमेकांना चिटकून पडतात आणि आपल्याला वेगवेगळे करायला वेळ लागतो. तयार आहेत खुसखुशीत गव्हाच्या कापण्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर भेटूया परत नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही छान कापण्यांचा आनंद घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटू परत. तोपर्यंत बाय.